श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे तुम्हाला मी आज छानपैकी मस्त अशा गव्हाच्या कुरडया बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीने टम्म अशा फुगलेल्या कुरडया मस्त होतात। हे बघा, हे तळलेले आहेत आणि हे कच्चे आहेत। हे कच्चे, हे किती छोटे आणि किती मोठे पाहू शकता। चला तर आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कुरडई बनवण्यासाठी इथे मी 2 किलो गहू स्वच्छ धुवून 4 दिवस भिजवत घातलेला आहे। कमीत कमी आपल्याला 4 दिवस भिजत घालायचे। शक्यतो तुम्हाला झाकण ठेवून उन्हामध्ये हे पातेले किंवा डब्बा ठेवायचा असं स्वच्छ धुवून, आणि रोजच्या रोज याच्यातलं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी टाकून परत झाकण लावून ठेवून द्यायचं। रोजच्या रोज पाणी बदलत राहायचं म्हणजे वास येत नाही। हे बघा, अशा पद्धतीने मला 4 दिवस झालेले आहेत गहू भिजून। हे बघा, छान असा गहू भिजलेला आहे मस्त। आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये काढून याचा चीक बनवून घ्यायचा आहे। आता हे 4 दिवस मी गहू भिजून घातलेला स्वच्छ धुवून आता पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। जे भांडं आपण वापरणार आहे चीक काढण्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे भांडं चिकट होणार नाही आणि स्वच्छ निघतं। मी सगळ्या भांड्याला लावून घेणार आहे, फक्त तुम्हाला मिक्सरच्या भांड्याला लावून दाखवलेलं आहे। झाकणाला पण लावायचं, थोडंसं असं हाताने हात बुडवायचा आणि लावायचं। प्रत्येक भांड्याला असंच लावून घ्यायचं। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हा गहू टाकून आपल्याला पल्स मोडवर ह्याला फिरवून घ्यायचे। कमी जास्त करून, एकदम असं फिरवू नका। बसल तेवढा गहू टाकायचा आणि याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं। 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून याला आपण वाटून घेऊया। गहू 4 दिवस चांगला भिजू द्यायचा, म्हणजे चीक छान निघतो। जुना गहू असेल ना तर आणखीन छान चीक निघतो जास्त। आता याला पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचे। हा बघा, मी कमी जास्त करून मिक्सरमध्ये हा गहू मी वाटून घेतले आहे। बघा, फक्त याचे 2 भाग झालेले आहेत, एवढाच वाटून घ्यायचा म्हणजे पूर्ण चिक छान निघतो। एकदम बारीक करू नका। छोटी चाळणी घेतलेली आहे म्हणजे बारीक याची, आणि त्याच्या खाली पातेलं ठेवलेलं आहे। आपल्याला 2 वेळेस हा चिक गाळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आधी चाळणीने गाळून घ्यायचा। असा हाताने असं चुरत म्हणजे दाबत हा चिक काढून घ्यायचा। बघा, हे बघा, अशा पद्धतीने चीक आपल्याला सगळा असा अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये काढून चाळणी वाटत गाळून घ्यायचंय। आणि नंतरचं मी तुम्हाला सांगते, आधी हे मी सगळं करून घेते, तुम्हाला एक दाखवलंय मी अशा पद्धतीने। आणि हे चोथा आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचंय। पूर्ण गहू मी अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये कमी जास्त करून काढून पाणी टाकू काढायचं आणि ह्या चाळणी वाटत गाळून घेतलेला आहे। बघा, हा एवढा चीक आहे। चीक एवढा नसतो, दुसऱ्या दिवशी कळतं आपल्याला चीक किती झालाय ते। आता हे चोथा आहे, चोथा आपल्याला परत हाताने घसडून परत 2-3 ग्लास पाणी टाकायचं आणि परत चाळणी वाटं गाळून घ्यायचंय। तर चीक बाजूला ठेवूया आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये एक पातेले घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा चोथा टाकून घेऊया मिक्सरमध्ये काढून घेतलेला गव्हाचा। याच्यावरती काय करायचं, 1-2 चमचे मीठ टाकायचं आणि हाताने चांगलं चुरायचं, पाणी टाकायचं, परत ह्याचा चीक काढायचा। 2 वेळेस असंच पद्धत करायची, म्हणजे पूर्ण जे गहू राहिलेला असतो ना त्याच्यामधलं चीक वाया जाणार नाही। 1 चमचा मीठ टाकल्याने हाताने असं चुरून घ्यायचं आणि 2-3 ग्लास पाणी टाकून परत हा चीक काढून घ्यायचा गाळणीने, म्हणजे पूर्ण गहूतलं चीक निघून जातं। हाताने चांगलं चुरल्यानंतर असं गच्च चीक पिळून काढायचं। आता त्याच पद्धतीने हा पण चीक असाच चाळणीने गाळून घ्यायचा। आधी हे प्रोसिजर 2दा करायची, म्हणजे पूर्णपणे गव्हातलं चीक निघून जातं। जेवढा जोर होईल हाताने तेवढं घसडून हा चीक काढून घ्यायचा। इथे 2 वेळेस मी काढून घेतलेला आहे चीक, पूर्णपणे 2 वेळेस मी असाच हाताने असं पूर्ण चुरून मी चीक काढून घेतलेला आहे पूर्णपणे 2 वेळेस आणि गाळून घेतलेला आहे। आता हा चीक ना आपल्याला एका कोण्यातरी डब्यात
कपडा लावायचा डब्याला, बारीक असं कॉटनचा कपडा लावून आपल्याला हा चीक परत गाळून घ्यायचा आहे. म्हणजे पूर्ण जे बारीक असतं ना गव्हाचं ते पूर्ण वरे बसतं, म्हणजे कुरडी लाल होणार नाहीये जास्त गाळल्यामुळे. आता आपण कपडा लावून घेणार आहे मी एका भांड्याला. इथं मी डब्याला, मोठ्या डब्याला इथं मी कपडा कॉटनचा गुंडाळून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं चीक टाकून गाळून घ्यायचंय. पूर्णपणे चीक असाच गाळून घ्यायचा. असा चीक आपल्याला गाळून घ्यायचा हा डब्यामध्ये. एकदम चीक गळत नसतो, अशा पद्धतीने हलवत आपल्याला चीक गाळायचे, कारण की वरी जी चोथा असतो ना ते असं बसतो, म्हणजे खाली गळत नाही. असा ना हाताने फिरवलं ना की मग चीक छान असा खाली गळतो, पांढरा शुभ्र असा. असं सारखं हलवत आणि एका हाताने टाकत राहायचं आणि चोथा बाजूला काढून घ्यायचा. वेळ लागतो थोडासा. हे बघा अशा पद्धतीनं हा गव्हाचा जे कचरा बारीक असतो ना, गव्हाचा जे बारीक कोंड असतो पूर्णपणे बसतो. हा एवढा कोंडा निघालेला आहे बघा. म्हणून कॉटनच्या कपड्याने छान असं बारीक, कॉटनच्या स्वच्छ कपड्याने असं गाळून घ्यायचं बघा. आता हे पूर्णपणे माझं गाळणं झालेलं आहे. आता मी रुमाल काढून घेते आणि किती चीक झाला ते तुम्हाला दाखवते. आता हा चीक तयार आहे. हा आपल्याला कमीत कमी 24 तास ठेवायचे, नाहीतर रात्र तुम्हाला घाई असेल ना तर रात्रभर ठेवून आपल्याला फक्त बुडाचं चीक घ्यायचंय, वरचं पाणी काढून टाकायचंय. आता मी हे झाकण लावून ह्याला ठेवून देते. 24 तास असंच ठेवायचं आपल्याला आणि छान असा बुडाला जे चीक राहतो ना तेच घेऊन आपल्याला कुरडई बनवायची आहे. 24 तास झालेले आहेत. असाच मी चीक ठेवला होता. आता झाकण काढून घेऊया. हे बघा पूर्ण पाणी वर बसलेलं. आता अलगद हे पाणी आपल्याला काढायचं आहे. खूप हळूवार पाणी काढायचं, नाही तर मध्ये मिक्स होतं. हे बघा डब्यातलं पाणी असं अलगद असं काढून घेऊया. हे पाणी फेकून द्यायचं, त्याचा वापर नाही करायचा. हे बघा मी पूर्ण पाणी काढलेलं आहे. आता हा चीक आपला तयार आहे. माझा नवीन गहू होता म्हणून जास्त चीक निघालेला नाहीये. जुना गहू वापरायचा शक्यतो, खूप चीक निघतं. आता हे आपण एका भांड्यामध्ये मोजून घेऊया किती होता हा चीक, आणि तेवढंच पाणी वापरायचंय. ते कुंडा घेतलाय त्याच्यामध्ये हे मी चीक काढून घेते. हे बघा बुडाला चीक किती सुंदर निघालेलं आहे. हे हाताने काढायचं, घट्ट बसला जातो. एक कुंडाभर हा चीक निघालेला आहे बरोबर माझा. आता आपल्याला एवढंच पाणी गरम करायचंय पातेल्यामध्ये. हे बघा चिकाचे जे गुठळे आहेत ना हाताने असं फोडून घ्यायचे, म्हणजे आपण फेटताना गुठळ्या होणार नाहीत. एक कुंडा झालेला आहे चीक. आता आपल्याला एवढंच पाणी वापरायचं, जेवढं चीक तेवढं पाणी. आता मी दुसऱ्या भांड्यात टाकते चीक आणि तुम्हाला सांगते एवढंच पाणी घ्यायचं आपल्याला. इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या चिकाच्या भांड्यानंच तेवढंच मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी छान उकळून घ्यायचं आपल्याला गॅसवर ठेवून. आता पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. आता पाण्याला थोड्याच वेळात उकळी येईल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. इथे मी अर्धा चमचा टाकते. आता खळखळ उकळल्याशिवाय आपल्याला चीक मध्ये ओतायचं नाहीये. एकदम मोठी पळी घ्यायची, म्हणजे पटपट आपल्याला घोटून घ्यायचंय. वरतून जर तुम्हाला वाटल्यास तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता, किंवा एका हाताने हळूवार टाकायचं एक साईडनं आणि ह्याच्याने पटपट फेटून घ्यायचंय, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तुम्ही कुणाची तरी मदत घेऊ शकता. इथे छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण चीक ओतून घोटून घेऊया. एकदम फास्ट फिरवायचं म्हणजे गुठळे होत नाही. चीक ओतताना गॅस कमी करायचा. इथे गॅस कमी केलेला आहे मी. इथे टाकता येत नाही मला. एक 10 मिनिटं आपल्याला असंच घोटत राहायचंय. गुठळ्या फोडून घ्यायच्या. जेवढं चीक ना तेवढंच पाणी टाकायचं, नाहीतर कुरडी येत नाही.
10 मिनिटं चीक असाच मी घोटलेला आहे। आता एक 10 ते 12 मिनिट आपल्याला कमी गॅसवर करून हा चीक चांगला वाफून घ्यायचा आहे। आपला चीक इथं वाफेपर्यंत आपण पॉलिथिन अंतरून घ्यायचं। मी हे गच्चीवर घालणार आहे कुरडे, तुम्हाला इथे खाली एकच घालून दाखवते आणि पूर्ण गच्चीवर घालणार आहे, म्हणजे छान कुरडी वाळल्या जाते। तुमच्याकडे ऊन कमी असेल ना, आज कुरड्या घालायच्या नंतर उद्या काढायच्या, त्याला काही वेळ लागत नाही, पटकन निघतात ह्या कुरड्या। आता हे 10 ते 15 मिनिट आपल्याला छान चीक शिजून घ्यायचंय। इथे मी 2 चाळण्या घेतल्यात, तुम्हाला जास्त मोठी आवडत असेल तर मीडियम मोठी आहे आणि एकदम बारीक ही आहे, मी ही वापरणार आहे। तुम्हाला जे वापरायचे असेल ना तुमच्या मनावर कोणती वापरू शकता। 10 ते 15 मिनिटं छान मी इथे चीक शिजवून घेतलेला आहे, घट्ट असा छान झालेला आहे। आता आपल्याला थोडंसं थंड करून गरम असतानाच हे घालायचे, जास्त थंड करायचं नाही म्हणजे खूप जड जातं। आता हे आपल्याला थोडंसं थंड करून तुम्हाला एक मी खाली घालून दाखवते, मी सगळ्या गच्चीवर घालणार आहे। आता मी सोऱ्यामध्ये भरून घेते, थोडंसं एका बाजूला काढून थंड करून। एवढं मी थंड करून घेते थोडासा, जास्त थंडगार करून घालायचं नाही, कुरडी येत नाही, कारण की खूप दाबावं लागतं। थोडंसं गरम असतानाच ही कुरडी घालून घ्यायची। आता हे झाकण ठेवायचं, एक थोडंसं घ्यायचं परत झाकण ठेवायचं, म्हणजे गरम राहतो चीक छान। आता थोडंसं थंड झालेला चीक या प्लेटमधला मी सोऱ्यामध्ये घालून घेते। तुम्ही गॅलरीत पण टाकू शकता, चांगलं कडकडीत उन्हामध्ये 1 दिवस वाळू द्यायचं। आता ह्याला आपण सोऱ्यात बसून घेऊया। प्लेटवर तुम्हाला घालून दाखवते, बाकीच्या मी वरती घालते। आणि कुरडी आपल्याला पॉलिथिनवरच घालायची, कपड्यावर वगैरे अजिबात घालायची नाहीये। हे बघा, अशा पद्धतीने छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार कुरड्या घालून घ्यायच्या। एकावर एक थोडेसे आकडे पडू द्यायचे, नंतर पातळ होते ही कुरडी। चला मग आपण हे कुरड्या सगळ्या घालून घेऊया। 2 दिवस छान मी कुरड्या वाळून घेतलेल्या आहेत, छानपैकी आपल्या कुरड्या झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला हे कुरड्या तळून दाखवते। अशा पद्धतीने थोड्या मोडल्या तरी चालतं, काही नाही मोडल्या तरी खूप छान फुगायला पाहिजे। आता हे कुरड्या आपण तळून बघूया, जेवढ्या लागतात तेवढ्याच तळायच्या। आणि क्वांटिटी तुम्हाला जास्त कुरड्या करायच्या असेल तर जास्त गहू भिजवत घालायचे, आधी ट्राय करायचं असेल तर थोडेसे घालून तुम्ही बघू शकता। आता आपण ही कुरडी तळून बघूया। आधीच मी तेल तापाय ठेवलं होतं, तेल इथे छान गरम झालेलं आहे। आधी मी थोडंसं याच्यामध्ये तळलं होतं, जास्त वेळ तळेल तेल वापरायचं नाही, फक्त एक वेळेस तळलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कुरडई टाकून बघूया आपण। बघा किती छान कुरडई फुगायला लागलेली आहे, एकदम छोटी कुरडई होती। अशाच पद्धतीने दुसरी पण आपण बघूया। जर तुम्हाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता। हे बघा किती मोठी झालेली आहे एकदम अशी। अशा पद्धतीने सगळ्या कुरड्या तळून घ्यायच्या, पांढऱ्या शुभ्र आणि छान झालेल्या आहेत। हे आपल्या कुरड्या इथे तयार आहेत आणि बाकी राहिलेल्या कुरड्या आपण डब्यामध्ये पॅकमध्ये ठेवून घेऊ शकता, फक्त छान वाळू द्यायचं।